नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरी मटार टिक्की चाट तयार करणार आहोत. काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर एकदा नक्की ही मटार टिक्की चाट करून बघा किंवा संध्याकाळच्या चहासोबत हलक्या भुकेसाठी तुम्ही छान क्रिस्पी ही मटार टिक्की नक्की एकदा करून बघा. अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे वेळ न करता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे आपण मटार टिक्की तयार करण्यासाठी मटार घेतलेले आहेत. तर हे मटार जे आपण घेतलेले आहेत त्याचं प्रमाण आपण इथे एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे. मटार टिक्की करताना मटारचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे. तर हे मटार असेच न वापरता आपण हलकेसे ते वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे मटारचा रंग आणखी खुलतो, आणखी ते छान हिरव्यागार रंगाचे दिसतात. तर आता आपण गॅस चालू करणार आहोत. अगदी 5 मिनिटं आपल्याला हे मटार फक्त वाफवून घ्यायचे आहेत. फार जास्त शिजवायचे नाही मटार आपल्याला. आता इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मटारचा रंग पहिल्यापेक्षा छान गडद झालेला आहे. तर हे मटार आता आपण यातलं पूर्ण पाणी झारून दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. जितकं पाणी आपल्याला शक्य होईल झारणं तितकं काढण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. आता मटार हलकेसेच गरम असताना आपल्याला ते मिक्सरमधून हलकेसे बारीक करून घ्यायचे आहेत. तर आता हे मिक्सरचं मोठं भांडं इथे मी वापरलेलं आहे, कारण फार जास्त आपल्याला ते बारीक करायचे नाहीत. तर इथे पूर्ण मटार एकसाथच घालून घेते. मटारमध्ये थोडं जरी पाणी असलं तर ते काढून घ्यायचं. पाण्यामुळे मटार जे आपण बारीक करणार आहोत ते ओलसर होणार नाहीत. तर इथे बघा आपल्याला छान याची भरड तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच ओबडधोबड असे आपल्याला हे बारीक करायचे आहेत. तर इथे बघा मटार बारीक करून झालेले आहे आणि पाण्याचं प्रमाण नसल्यामुळे मटार बारीक करताना जास्त त्यांचा गिचका झालेला नाही. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बघा असं पसरट एखादं भांडं, ताट असेल त्यामध्ये घ्यायचं. म्हणजे आपल्याला याचा गोळा करायला सोपं जातं. तर मिक्सरच्या भांड्याला जे काही मटार असतील बारीक केलेले ते काढून घेतलेले आहेत. तर आता बघा मटार बारीक करून तर झालेले आहेत. आता या मटारमध्ये घालण्यासाठी आपण एक मोठा बटाटा घेतलेला आहे. तर त्या बटाट्याचे मी 4 भाग करून घेतले होते. बटाटा इथे उकडून म्हणजेच वाफवून त्याची साल आपण काढून घेतलेली आहे. तर कुकरला छान बटाटा मी शिजवून घेतला. पण बटाटा ओव्हरकुक मात्र करायचा नाही. आता खिसणीवर हा बटाटा खिसून पूर्ण आपल्याला या मटारसोबतच घालायचा आहे. हातानेही तुम्ही बारीक करू शकता, पण मग त्याचे जे छोटे मोठे असे तुकडे राहतात ते मोडायला खूप वेळ जातो. तर खिसल्यामुळे तो एकसारखा सगळीकडे लागतो. आता यामध्ये बघा असं आपण भाजीची एखादी पळी असेल त्याने आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत. कॉर्नफ्लॉरही घालू शकता. इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आता आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाऊण चमचा जिरा पावडर. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा आपण चाट मसाला घातलेला आहे आणि इथे आपण अगदी पाव चमचा काळं मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर बघा इथे आपण पाव चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा एवढंच लाल तिखट घालायचं आहे आपण. तर आता यामध्ये आपण पाव चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. यामुळे टिक्कीला आणखीनही छान चव येते. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता बघा यामध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला म्हणजे अजिबातही पाणी वापरायचं नाही. त्यामुळे जे काही मटार आतमध्ये मॉइश्चर असेल बटाट्यामध्ये तेवढ्याच यात आपल्याला हा सर्व गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी वापरल्यामुळे टिक्की नरम पडते आणि आपल्याला छान कुरकुरीत क्रिस्पी अशी ही टिक्की तयार करायची आहे. इथे आपण जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर ते आपण पाव वाटी एवढं, वाटीने जर घ्याल तुम्ही तर पाव वाटी एवढंच घ्यायचं. फार जास्तही तांदळाच्या पिठाचा वापर आपल्याला करायचा नाही, कारण या टिक्कीमध्ये खरी जी चव आहे आपल्याला ती मटारचीच यायला पाहिजे. आता हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याची आपण टिक्की तयार करणार आहोत. तर टिक्की तयार करत असताना इथे हातावर आपण फक्त चमचा किंवा अर्धा चमचा तेल आपल्याला घ्यायचं आहे. पूर्ण हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे गोळा हाताला चिटकणार नाही. आता त्याच सारख्या पळीने बघा मी मिश्रण आपण जे घेतलेलं आहे टिक्कीचं साहित्य ते आपल्याला एकसारखं असं टिक्की तयार करण्यासाठी आपण पळीची मदत घेतलेली आहे. म्हणजे आपला जो गोळा आहे एकसारखा घेतल्यामुळे टिक्कीसुद्धा एकसारख्या तयार होतात. हातावर हलक्याशा आपल्याला ह्या टिक्की प्रेस करून घ्यायच्या आणि कडेने व्यवस्थित असं करून त्याला आकार द्यायचा. छान अशा ह्या एकसारख्या मग तयार होतात आणि कडाही व्यवस्थित दिसतात. तर बघा आपली ही टिक्की अगदी लगेचच तयार झाली.
आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाणसुद्धा आपण अगदी अचूक वापरलेलं आहे. त्यामुळे जास्त असं ओलसरही मिश्रण झालेलं नाही किंवा जास्त कोरडंही झालेलं नाही. तर असं एक एक टिक्की करत जायची आणि ताटामध्ये ठेवत जायची. आता परत दुसरी दाखवते. पळीच्याच मदतीने आपण त्यामध्ये बसेल एवढं हे साहित्य घ्यायचं, सर्व गोळा, आणि हातावर टिक्की आपल्याला तयार करून घ्यायची. तर परत दुसऱ्यांदा करून दाखवते तुम्हाला. अगदी बोटाने टिक्की आपल्याला प्रेस करून घ्यायची, हातावर मध्यभागी ठेवून घ्यायची. अगदी सहज ती आकार घेते आणि बघता बघता बघा टिक्की आपली तयार झालेली आहे. कडा अजिबातही कुठेही चिरल्या गेलेल्या नाहीत. आता राहिलेल्या आहेत त्यासुद्धा तयार करून घेते. तर इथे बघा माझ्या घेतलेल्या साहित्यामध्ये ह्या 5 टिक्की तयार झालेल्या आहेत. इथे आकार थोडा मोठाच ठेवलेला आहे. आता आपण बघा एका असं नॉनस्टिक भांडं घेतलेलं आहे. तव्याचाही खुलगट जर तवा असेल त्याचाही वापर तुम्ही करू शकता. तर इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर टिक्की यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर आता दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी होईपर्यंत आपल्याला ही टिक्की भाजून घ्यायची आहे. म्हणजे आतूनही ती छान शिजली जाईल आणि बाहेरूनही तिला छान रंग येईल. बघा छान सोनेरी रंगावर ही टिक्की आपल्याला भाजायची आहे. आलटून पालटून दोन्हीही बाजूने भाजून झाल्यानंतर बघा आपण मॅशरच्या मदतीने हलकीशी जी टिक्की आहे ती प्रेस करून घेणार आहोत. एखादी पसरट प्लेट असेल किंवा वाटी असेल मोठी, त्यानेही तुम्ही हे करू शकता. म्हणजे प्रेस केल्यामुळे ती आणखीनही छान क्रिस्पी तयार होईल. तर इथे बघा परत एकदा आपण दुसऱ्या बाजूने टिक्की भाजून घेणार आहोत. अजूनही हिला आपल्याला छान कुरकुरीत असं करायचं आहे. आणि बघा किती छान याला रंग आलेला आहे. अगदी पाहता क्षणीच ती खावीशी वाटत आहे. परत दुसरीही बाजू जी आहे तीही हलकीशी आपण प्रेस करून घेणार आहोत. यामुळे टिक्की छान आतपर्यंत भाजली जाते आणि बराच वेळ टिक्की तुमची कुरकुरीत राहते. तर बघा आता पाहता पाहता छान टिक्की आपली भाजून झालेली आहे. तर ती आता आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने राहिलेल्या ज्या टिक्की आहेत आपल्या त्यासुद्धा आपण भाजायच्या आहेत. तर बघा अजिबातही तेलकट झालेली नाही, छान कुरकुरीत अशी दिसत आहे. आता परत आपण दुसरी टिक्की यामध्ये घालून घेणार आहोत. एकसाथ दोनही तुम्ही भाजू शकता. तर इथे बघा आता आपण ज्या सर्व टिक्की होत्या त्या भाजून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही सॉसबरोबर सुद्धा ही टिक्की खाऊ शकता किंवा तशी जरी खाल्ली तरीही चवीला खूप छान लागते. आता आपण टिक्की सर्व्ह करणार आहोत. त्यासाठी एक पसरट अशी प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर आपण 2 टिक्की काढून घेतलेल्या आहेत. तर आता अगदी आपण चाटसारखी ही टिक्की तयार करणार आहोत. तर यावर छान घट्टसर असं फेटलेलं दही, यामध्ये हलकीशी साखरसुद्धा घातलेली आहे आणि काळं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता हे दही आपण यावर घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वरून छान हिरवी चटणी घालायची आहे आपल्याला आणि आंबट गोड चटणीसुद्धा घालायची आहे. तर बघा अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटत असेल नाही का? आणि बघा आता दुसरी चटणीसुद्धा घालून झाल्यानंतर यावर आपल्याला जिरा पावडर, लाल तिखट, चाट मसाला वरून घालून घ्यायचा. तुम्ही वाटीमध्येच एकत्र असं करून घेतलेलं आहे सर्व. वरून सर्व मसाले घालून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि बघा छान ही चटपटीत क्रिस्पी कुरकुरीत अशी मटार टिक्की चाट तयार झालेली आहे. आता तुम्हाला बघा टिक्कीचा आवाजसुद्धा ऐका. छान आहे ना क्रिस्पी. आता तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी. अगदी छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही मटार टिक्की नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.